नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतोय एका नवीन इंटरेस्टिंग टॉपिक मध्ये। कारण स्टॉक मार्केट म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या संधी शोधायची प्रत्येकाला एक सवय लागते आणि ह्या संधी शोधत असतानाच तुमचे बरेच प्रश्न आमच्यापर्यंत नेहमी येत असतात आणि आम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं घेऊन येतोय। आणि मित्रांनो, अशामध्येच आज मी तुमच्यापर्यंत एक डिटेलमध्ये गोष्ट शिकवणार आहे, ती आहे अर्थात ETF। ओके, मग एक्सचेंज ट्रेडेड फंड काय असतं याच्यामध्ये? कारण बऱ्याच वेळेला आम्हाला लोकांचा प्रश्न येतो आम्हाला की नॉर्मली सर असं काहीतरी सांगा की ज्याच्यामध्ये मला स्टॉक्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि त्याच्यामध्येच मला म्युच्युअल फंडामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करता येईल। म्हणजे काय की एक अशी गोष्ट की जी नॉर्मली स्टॉक आणि म्युच्युअल फंडाचे काहीतरी कॉम्बिनेशन असेल। ओके, आणि म्हटलं चला मग काहीतरी देता येईल, कारण एक असं टूल आहे मार्केटमध्ये की ज्याचा वापर आपण खूप छान पद्धतीने करू शकतो। कारण हे ऍक्च्युली आहे तर एक म्युच्युअल फंडाचा प्रकार, पण तो तुम्हाला स्टॉक्स प्रमाणे ट्रेड करता येतो आणि म्हणून याचं नाव आहे ETF अर्थात एक्सचेंज ट्रेडेड फंड। मग आता हे काय याच्यामध्ये अगदी डिटेल जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, क्विकली सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बेल आयकॉनला पण प्रेस करा। त्याच्या खाली मी काही कम्युनिटीच्या लिंक दिले, त्या जॉईन करा, जेणेकरून अशी इंटरेस्टिंग माहिती दर आठवड्याला काही वेबिनार्स वगैरे चालू असतात ते तुमच्यापर्यंत पटकन पोहोचायला मदत होईल याच्यामध्ये। आता मित्रांनो, आज चेक करू याच्यामध्ये की स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडामध्ये एकत्र करून हे ETF काय बनवलेलं। आणि लक्षात ठेवा, हा कुठला खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला एक ETF एक चांगला पर्याय तुमच्या डोळ्यासमोर आणणार आहे। मग कुठले निवडावे लागतात, त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, आणि महत्त्वाची गोष्ट काय असा वेगळा वेळ आहे का बाबा ETF मध्ये गुंतवावं, बरोबरच कुठल्या लेवलला ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, किती करावी, बरोबर आहे ना, असे काहीतरी डोक्यामध्ये प्रत्येकाच्या जास्त किंवा याच्यापेक्षा जास्त असेल, हे सगळं आज तुमचं 100% क्लिअर होऊन जाईल। क्लिअर? चला आता याच्यामध्ये आपण आधी बघूया की नॉर्मली ETF हे फीचर्स ऑफ ETF काय आहे त्याच्यामध्ये। तर महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की एक ट्रेडेड ऑन एक्सचेंज आहे। ओके, म्हणजे जसं आपण बघा स्टॉक्स खरेदी विक्री दिवसभर करू शकतो, म्युच्युअल फंडात नसतं करता त्याच्यामध्ये एक फिक्स व्हॅल्यू असते, त्याच्यामध्ये आज घेतलं तर तुम्हाला त्या ॲज पर प्रिव्हियस NAV नुसार तो बाईस किंवा खरेदी करता येतो त्याच्यामध्ये। तर हे नॉर्मली स्टॉक्स प्रमाणे आपण खरेदी विक्री करू शकतो। ओके, हे त्याचं एक मोस्ट बेनिफिटेड किंवा फेवरेट बेनिफिट असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं लोअर एक्सपेन्स रेशो। आता म्युच्युअल फंड म्हणलं की साहजिक त्याला एक्सपेन्स रेशो येतच असतो। जेवढा नॉर्मली चांगला फंड तेव्हा काही काही वेळेला मोठा एक्सपेन्स रेशो त्याच्यामध्ये असतो, जो काही लोकांना आवडतच नाही। ते म्हणतात की आम्हाला असं काहीतरी सांगा की ज्याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो जास्त लागणार नाही। तर त्याच्यासाठी हे ETF आहे, कारण त्याच्यामध्ये नॉर्मली इतर म्युच्युअल फंडांपेक्षा नॉर्मली कमी एक्सपेन्स रेशो आपल्याला लागत असतो। यानंतर याच्यामध्ये आणखीन एक छान फीचर आहे, ते म्हणजे डायव्हर्सिफिकेशन। ओके, वेगवेगळ्या असेट क्लासेसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ETFचा वापर करून इन्व्हेस्टमेंट करता येते। हे त्याच्यामध्ये ॲडिशनली आपण पुढे बघणारच आहोत डिटेलमध्ये की कशा पद्धतीने याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन असतं किंवा काय पर्याय उपलब्ध आहेत। आणि यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते टॅक्स इफिशियन्सी। म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला जे टॅक्स बेनिफिट मिळतात ते बहुतांश याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने भेटतील हे पण आपल्याला याच्यामध्ये कळेल। म्हणजे हे 4 मोस्टली बेनिफिट आहेत आपल्याला ETF मध्ये, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला दोन्हीचं पण कॉम्बिनेशन घेता येतं, म्हणजे स्टॉक्स आणि आपल्या म्युच्युअल फंडाचं। आता मित्रांनो, फीचर्स नंतर आपण बघूया की ह्या ETFच्या बाबत टाइप्स काय पडतात, म्हणजे कुठले ETFs आहेत मार्केटमध्ये अवेलेबल। तर नॉर्मली एक प्रकारचा ETF असतो याच्यामध्ये, त्याला म्हणतात इंडेक्स ETF। म्हणजे विचार करा, एक साधा सिंपल प्रश्न, तुम्हाला जर एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची किंवा अगदी एखादा इंडेक्स फंड आहे, त्याचबरोबर आपण असं म्हणू की निफ्टी 50च्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, विचार करा किती इम्पॉसिबल आहे। एवढ्या सगळ्या कंपन्या तुम्हाला घेणं, कारण एवढे पैसे खूप सारे लागतील। परंतु ETF मुळे काय होतं आपल्याला की तो पूर्ण इंडेक्स काही युनिट्समध्ये घेतात। जसं की निफ्टी 20 एक उदाहरण देतो, काय खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, पण एक उदाहरण दाखल सांगेल की इंडेक्स बी समजा निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्ट करायची आहे, तर लोक तिथे म्हणतात की हा निफ्टी 20 हा एक ETF आहे त्याचा, की त्याच्यामध्ये आपण निफ्टी 50च्या शेअर्समध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो त्याच्या एक युनिटनुसार, आणि त्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला खरेदी विक्री करावी लागते तिथे। त्यानंतर पुढचा असतो थीमॅटिक ETFs। म्हणजे एखाद्याला वाटलं की आता निफ्टी 50 म्हणलं की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कंपन्या आल्या, पण एखादा म्हणला नाही मला फक्त बँकिंग सेक्टरचे स्टॉक घ्यायचे किंवा त्याचाच ETF पाहिजे, तर तुम्हाला मग नॉर्मली बँक ETF मध्ये नॉर्मली इन्व्हेस्ट करावे लागेल, जे बऱ्याच कंपन्यांचे उपलब्ध असतात, जे तुम्हाला नॉर्मली सर्च केलं तरी भेटून जाणार आहे। यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकार असतो गोल्ड ETF।
बऱ्याच वेळेला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं हे इतकी इझी नाही राहत, कारण मोठी अमाऊंट राहते याच्यामध्ये. परंतु त्याच कंडिशनला तुम्ही गोल्ड ETF जर पैसे इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये, तर डायरेक्टली आपल्याला काय होते, इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये करता येते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते गोल्ड फिजिकली कॅरी करावं लागणार नाही. जेव्हाही वाटेल चांगला भाव चाललाय पटकन विकून बाहेर पण पडू शकता, कारण जे फिजिकल गोल्डमध्ये परत टॅक्सेस आले, अमुक आलं तमुक आले, सगळं त्याच्यामध्ये ॲडिशनल लागणार आहे. आणि त्यानंतर 4 नंबरचा महत्त्वाचा असतो इंटरनॅशनल ETF. तुम्हाला आठवतंय का, मागील काही वर्षांपूर्वी मी मफँगवर एक व्हिडिओ बनवला होता. ह्या कार्डवर क्लिक करा, तुम्हाला समजेल याच्यामध्ये. म्हणजे जेव्हाही मी बरेच लोक आम्हाला विचारायचे की आम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करू शकतो, तेव्हा एक नवीन मार्केटमध्ये आलं होतं, मफँग नावाचं एक टूल होतं. ओके, म्हणजे अमेरिकेतला टॉप 10 टेक्नॉलॉजी कंपन्यांचा तो एक ETF जो इंडियन मार्केटमध्ये ट्रेड होत असतो. ओके, आणि हे असे बरेच आहेत बरं का याच्यामध्ये. तर मोस्टली काय, तुम्हाला जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये स्टॉक्स घ्यायचे पण तेवढे पैसे नाही आहेत, तर तुम्ही त्या रिलेटेड एखादा ETF जरी घेतला तरी तुमची इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण होतीये आणि त्या स्टॉकचं थोडं कमी एक्सपोजर आपल्याला घेता येतं याच्यामध्ये. ओके, तर मित्रांनो हे 4 प्रकारची ETF आपल्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ओके, आता ही झाली नॉर्मल माहिती. मग आता बघूया पुढे याचा वापर आपल्याला कसा करून घ्यायचा आहे, कुठल्या कंडिशनला. तर यामध्ये नॉर्मली आपण बघायचं की एक कॉमन प्रश्न येतो आम्हाला की ETF आणि SIP ह्याच्यामध्ये काय बेनिफिट आहे, मग मी SIP का नको करायला. म्हणजे ते तर बेस्टच आहे ना, बरोबर. याच्यामध्ये मी ऑलरेडी बोललो होतो, किंवा ज्यांना SIP मध्ये कसं करायचं काय केलं, पण त्यावेळी प्रश्न येतो की SIP आणि ETF मध्ये नॉर्मल काय फरक असतो तो सांगा, म्हणजे आम्हाला थोडं डिसिजन घ्यायला सोपं जाईल. तर चला बघूया की जो म्युच्युअल फंडाचाच एक ETF प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये काय नॉर्मली चेंजेस आहेत. तर पहिली गोष्ट, ETF आणि SIPचा विचार करताय की इन्व्हेस्टमेंटची फ्लेक्झिबिलिटी काय असेल आपल्याला याच्यामध्ये. तर हे मार्केट टायमिंगमध्ये आपण कितीही वेळा खरेदी विक्री करू शकतो. ओके, ETFचा एक बेनिफिट आहे, आपल्याला स्टॉक प्रमाणे मला घेता येणार आहे, विकून टाकता येईल याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये कसं आहे की एक रेग्युलर आणि डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे मी जर एक SIP चालू केली तर महिन्याच्या एका अमुक तारखेला ते कट होणार आहे. मला ते असं नाही की 15 तारखेला चालू केली मग आता ते 30 तारखेला मला कट करायचं, नाही जमणार तसं. ते एक फिक्स आहे त्याच्यामध्ये आणि त्या महिन्याच्या त्या तारखेला फिक्स जाणार आहे. ओके, यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते लिक्विडिटीची. आता काय होतं की साहजिक एक्सचेंजवर ट्रेड होत असतो, त्यामुळे मोस्टली हायली लिक्विड आहे. ओके, आणि त्याच्यामुळे आपण इझिली एक्सचेंजवर याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. ॲज कम्पेअर करता ETF हे काय होतं की लेस लिक्विड असतात आणि रिडम्पशन म्हणजे आज विकला तर नॉर्मली 3-4 दिवस मॅक्झिमम कधी कधी लागतात आपल्या अकाउंटला पैसे यायला. हा एक ह्याचा नॉर्मल छोटा ड्रॉबॅक असतो याच्यामध्ये. ओके, त्यानंतर नसतो याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे काय, तर याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करता येतं का, तर साहजिक आहे. याच्यामध्ये ऑफर्स इन्स्टंट डायव्हर्सिफिकेशन अक्रॉस व्हेरियस असेट क्लासेस. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे ETFs आहेत तेवढे मला पर्याय आहेत इन्व्हेस्टमेंट करायला त्याच्यामध्ये. ओके, कॅन बी डायव्हर्सिफाय इन्व्हेस्टिंग मल्टिपल म्युच्युअल. सेम आहे इकडे नॉर्मल डायव्हर्सिफिकेशन सेम कंडिशनमध्ये येतं. मी नॉर्मल वेगवेगळ्या प्रकारचे फंड निवडलं तर तिथे पण होणार आहे, इकडे पण ते मला करता येणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट असतं त्याच्यामध्ये कॉस्ट इफिशियन्सी. म्हणजे नॉर्मली हे कमी खर्चिक असतं याच्यामध्ये. कारण काय असतं याच्यामध्ये, तर ETF जे असतात ना तर ते नॉर्मली पॅसिव्हली मॅनेज केले जातात. काय केले जातात, पॅसिव्हली मॅनेज. म्हणजे काय, फंड मॅनेजर असेल तो काय करेल याच्यामध्ये निफ्टी 50 पकडेल आणि त्या 50 कंपन्यांच्या वेटेजनुसार जे काय त्याच्याकडे अमाऊंट आहे ती इन्व्हेस्ट करेल. त्याच्यामुळे काय होईल, सगळी अमाऊंट इक्विली डिस्ट्रीब्युटेड होईल आणि त्याचे काही युनिट्स आपल्याला येतील आणि त्या युनिट्स मग आपण त्याच्यामध्ये तेवढं एक्सपोजर येतं. परंतु ह्याला काय जास्त लक्ष ठेवावं लागत नाही, त्यामुळे साहजिक याचा एक्सपेन्स रेशो पण कमी राहतो. पण म्युच्युअल फंडाचं तसं नसतं याच्यामध्ये, बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय होतं की एक्सपेन्स रेशो जास्त असतो, कारण इथे कन्सिस्टंटली लक्ष ठेवावं लागतं, खरेदी विक्री करावी लागते, कारण इथे काय फिक्स वेटेज नसतं कुठल्या स्कीमचं. जेवढे पैसे आले ते ॲज पर फंड मॅनेजरची स्टाईल, फंडाची थीम ह्यानुसार ते इन्व्हेस्ट करावे लागतात. त्यामुळे नॉर्मली एक्सपेन्स रेशो आपल्याला इकडे जास्त भेटतात. पण याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात असतं याच्यामध्ये टॅक्स इफिशियन्सी. ओके, पोटेन्शियल टॅक्स ॲडव्हान्टेज ड्यू टू देअर स्ट्रक्चर. नॉर्मली टॅक्स ॲडव्हान्टेज आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे, इथे पण मिळतं. परंतु नॉर्मली तुम्ही कुठला फंड पकडताय, ELS रिलेटेड घेताय का काय घेताय, ॲज पर फंड कॅटेगरी आपल्याला त्याच्यामध्ये काही बेनिफिट्स ॲडिशनल मिळतील. नॉर्मल जर घेतला तर ॲज इट इज सेम राहील आपल्याला याच्यामध्ये. क्लिअर झालं याच्यामध्ये. ओके, आता नॉर्मली कसं झालं की हे नॉर्मली ETF आणि SIPचे नॉर्मल फरक आहेत. पण रिटर्नचा जेव्हा आपण विचार करायला जाऊ, जर मी नॉर्मली इंडेक्स फंड सोडून कुठला घेतोय जो अग्रेसिव्ह म्हणतो, तर साहजिक बहुतांश वेळेला SIP त्या ठिकाणी वरचढ ठरते. ओके, कारण इंडेक्स फंड नॉर्मली हा त्या बेंचमार्कलाच फॉलो करतो, त्यामुळे जेवढा बेंचमार्क पळतोय तेवढाच तो नॉर्मली ETF मध्ये तिथे रिटर्न देण्याचं काम करत असतो. ओके, आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल अगदी डिटेलमध्ये. आता मित्रांनो, ETF नंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट असायच्यामध्ये मेजर ETF अँड रिटर्न्स काय, म्हणजे आत्तापर्यंत
आतापर्यंत असे काही ETFs आहेत का ज्यांनी काही रिटर्न दिले, तर अशांची नावं तुमच्या पुढे जर आली तर तुम्हाला पण थोडं सर्च करायला बरं पडेल. नॉर्मली तुम्ही नेटवर गेले, NSEच्या साईटवर गेले तर तुम्हाला अजून डिटेल भेटणार आहे. पण लक्षात ठेवा, या वर्षाचा जर विचार करायला गेलं, ओके, मागच्या 1 वर्षामध्ये जर पाहिलं तर मिराई असेट निफ्टी नेक्स्ट 50 ETF ने जवळपास 52% रिटर्न दिलेत. मोतीलाल ओसवालचा त्यांचा निफ्टी मिड कॅप 100 ETF आहे, ओके, त्याने 42% दिलेत. निप्पॉनचा आहे बँक बीज म्हणतात त्याला, तो जवळपास 36 आहे. मिराई असेट जो मला नाही का बोललो इंटरनॅशनल मार्केटमध्ये येतो, त्याने जवळपास 61% रिटर्न दिले त्याच्यामध्ये, ओके. आणि महत्त्वाची गोष्ट असते आदित्य बिर्ला, UTI गोल्ड, असे प्रत्येकाचे काही व्हेरियस रिटर्न आहेत. म्हणजे नॉर्मली मार्केट हे काय दिसतं याच्यामधून, तर ज्या अर्थी मार्केटला एवढी जोरदार रॅली होती, ओके, आणि त्या अर्थी यांनी पण चांगले रिटर्न त्या पद्धतीने दिलेत. फक्त अभ्यास करावा नाही, लक्षात ठेवा. म्हणजे बऱ्याच वेळेला चुका काय होती, ह्याने चांगले रिटर्न दिले तर ह्याच्याच मी मागे लागतो, असं नका करू कधीच. पण प्रॉपर अभ्यास करा. तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचे हे तर मी तुम्हाला शेवटी गाईड करतोच, काय विचार करायचा याच्यामध्ये, ओके. फक्त लक्षात राहील तुमच्या हे काय काय करायचं आपल्याला याच्यामध्ये, ओके. आता हे झालं नॉर्मली ETF मध्ये आतापर्यंत कुठले कुठले ETFs ने चांगला रिटर्न दिला गेल्या वर्षामध्ये. परंतु याच्यामध्ये नॉर्मल प्रश्न काय करतो याच्यामध्ये की इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी विथ ETF मला कुठे कुठे भेटेल. म्हणजे आता मला एक इन्व्हेस्ट करायचे, मला एक डायव्हर्सिफिकेशन करायचंय बाबा, तर याच्यामध्ये काय आहे का वेगळं, तर साहजिक आहे. याच्यामध्ये नॉर्मली आपल्याला ETFचा बेनिफिट काय करता येणार आहे, तर कोअर होल्डिंग म्हणजे यूज इंडेक्स ETF ॲज द फाउंडेशन ऑफ युअर पोर्टफोलिओ. म्हणजे जर समजा तुमच्याकडे एक पोर्टफोलिओ बनवायचा आहे प्रत्येकाला, तर त्याचं काही एक ठराविक एक्सपोजर फिक्स ठेवा की जो मला इंडेक्सच्या 50 कंपन्यांमध्ये करायचा किंवा जो पण काय असेल तो, जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्या कंपन्यांमध्ये थोडी किंवा एक इन्व्हेस्टमेंट तुमची जाईल. किंवा तुम्ही जर साहजिक आहे तिकडे जास्त वेटेज वाढवलं तर तिकडची इन्व्हेस्टमेंट वाढेल तुमची, ओके. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे, तर थीमॅटिक इन्व्हेस्टमेंट मला याच्यामध्ये ETF थ्रू करता येते, ओके. म्हणजे आता समजा की नॉर्मली इन्व्हेस्ट इन थीमॅटिक ETF टू कॅपिटलाइज ऑन स्पेसिफिक ट्रेंड. ज्या पद्धतीने आपण पाहिलं बघा की मागच्या याच्यामध्ये मिड कॅप चांगला पडत होता. म्हणजे समजा तुम्हाला असं दिसतंय ह्या वर्षी स्मॉल कॅप, मिड कॅप ज्याच्यामध्ये एक चांगली रॅली येणार आहे, तर साहजिक त्या इंडेक्सला पण आपण ट्रॅक करू शकतो, जेणेकरून एक चांगला पैसा मला त्याच्यामध्ये घेता येणार आहे. याचबरोबर याच्यामध्ये हेजिंग अगेन्स्ट इन्फ्लेशन लक्षात ठेवा. म्हणजे समजा की बऱ्याच वेळेला महागाई वाढत असते, ओके, कन्सिस्टंटली वाढत राहणार आहे याच्यामध्ये, तर कन्सिडर गोल्ड ETF टू प्रोटेक्ट युअर वेल्थ फ्रॉम इन्फ्लेशन. म्हणजे मार्केट पडतंय, महागाई तर वाढतीये, गोल्ड घ्यायचं पण तेवढे पैसे पण नाहीये, तर त्या कंडिशनला मी थोडीफार इन्व्हेस्टमेंट जी काय आहे माझ्याकडे, कारण याच्यामध्ये युनिट असतात त्याच्या नॉर्मली 100 ते 500च्या रेंजमध्ये, किंवा प्रत्येक ETFची वेगळी राहील, त्या पद्धतीने मला गुंतवता येणार आहे. म्हणजे मला ह्याचा वापर एक चांगलं हेजर म्हणून करता येणार आहे. यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असेल याच्यामध्ये ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन. मी जसं आधी सांगितलं की जागतिक कंपन्यांमध्ये मला करायचे, जागतिक इंडेक्स आहेत, काही ETFs आहेत स्पेशल, तिथे इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर एक अतिउत्तम पर्याय राहील याच्यामध्ये, बरोबर. हे सगळं झालं याच्यामध्ये की इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आपल्याला करता येतील, ओके. याचबरोबर तुम्हाला पण अशा वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी शोधायचे आहेत मार्केटमध्ये, ट्रेंड्स, टेक्निक्स. तर मित्रांनो, मी नॉर्मली दर महिन्यामध्ये 2 बूट कॅम्प अरेंज करत असतो, ज्या बूट कॅम्पमध्ये असंच इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग याच्या वेगवेगळ्या पद्धती मी शिकवायचं काम करत असतो. तुम्हाला असं शिकायचं असेल तर खाली त्या लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो बूट कॅम्प अटेंड करा. भले तुम्हाला किती नॉलेज असेल, तो अटेंड केल्यावर तुम्हाला ऍक्च्युअली तुमच्या मिस्टेक समजायला सुरुवात होईल आणि एक चांगली दिशा आपल्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट स्टाईलला देण्याचं काम नक्कीच आम्ही त्या बूट कॅम्प मार्फत पण करत असतो, ओके. आता यानंतर मित्रांनो इथे मी थोडं रिस्कवर पण बोलेल. म्हणजे सगळेच फायदे जगामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये नाहीत, काही गोष्टीचे तोटे पण असतात त्याच्यामध्ये. मग ते काय असतील बाबा, तर नॉर्मली बेनिफिट्स काय असतील याच्यामध्ये, डायव्हर्सिफिकेशन, लो कॉस्ट, लिक्विडिटी आपल्याला चांगली मिळते, टॅक्स इफिशियन्सी आणि ट्रान्सपरन्सी आहे. ॲज पर इंडेक्स तो परफॉर्म करत राहणार याच्यामध्ये. परंतु याच्यामध्ये काही रिस्क पण असतील. काय असतील बाबा रिस्क, तर मार्केटची रिस्क आहे. समजा तुम्ही एखादा ETF मध्ये इन्व्हेस्ट केला आणि मार्केट करेक्शन झालं तर त्यानुसार तो पडणार आहे, बरोबर. याच्यानंतर ना ट्रॅकिंग एरर, म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की समजा बेंचमार्कने समजा एक 25% रिटर्न दिले, तर ॲज इट इज तुमचा ETF ॲक्युरेट नाही देणार, थोडं प्लस मायनस याच्यामध्ये चालतं, कारण थोडं एक ट्रॅकिंग एरर त्याच्यामध्ये असतो, ओके. करन्सी रिस्क आहे त्याच्यामध्ये. कधी कधी सगळेच ETF लिक्विड नसतात. म्हणजे नॉर्मली 4-2 नावं घेतली तर त्याच्यामध्ये खूप चांगलं ट्रेडिंग होतं, कारण ते एवढं पॉप्युलर अजून तरी नाही झालेलं. त्या काळाच्या ओघात होऊन जाईल, कारण साहजिक लोक म्युच्युअल फंडात येत आहेत. म्हणजे शेअर्समध्ये आधी लोक आली, नंतर म्युच्युअल फंडात आली, आता इकडे येतात, तर ते काळाच्या ओघात येत राहील. परंतु इन्व्हेस्ट करताना नेहमी बघा की जो ETF तुम्ही घेताय त्याच्यामध्ये बाबा लिक्विडिटी आहे का, ओके. त्याच्यानंतर नसते लिव्हरेज अँड इन्व्हर्स ETF, ओके. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला याच्यामध्ये की ह्या महत्त्वाच्या काही रिस्क पण आहेत त्याच्यामध्ये. पण साहजिक असं काय मोठं भिण्याच्या गोष्टी नसतात त्याच्यामध्ये, पण माहीत असावं की बाबा याच्यामध्ये काही मला कंडिशन्स आहे त्याच्यामध्ये. आता हे नॉर्मली आपण सगळं पाहिलं,
तर बऱ्याच वेळेला तुमच्या आता काहीतरी क्वेरीज क्लिअर झाल्या असतील, परंतु मी असा विचार केला की अजून काय डोक्यामध्ये येऊ शकतं आपल्या, बरोबर ना. तर मीच रॅन्डमली जे आतापर्यंत तुमच्या क्वेरीज आल्या होत्या ना त्यांना इथे घेतलेलं आहे, जेणेकरून अजून पण मनामध्ये काही छोटी मोठी शंका असेल तर त्याला इथे वाव राहणार नाहीये. म्हणजे काय, समजा तुम्हाला आता याच्यामध्ये प्रश्न पडेल की हाऊ आर ETFs डिफरंट फ्रॉम म्युच्युअल फंड्स याच्यामध्ये. ओके, तर हे म्युच्युअल फंडांपासून वेगळं काय, तर म्युच्युअल फंड मला डे टू डे मार्केटमध्ये ट्रेड करता येत नाही, ते मला एक सिस्टमॅटिक स्टाईल असते, परंतु ETF मला त्याप्रमाणे इन्व्हेस्ट करता येते. परंतु ETF हे मोस्टली इंडेक्सला किंवा एखाद्या स्पेसिफिक थीमला टार्गेट करत असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, यानंतर ना असा एखादा प्रश्न मनात येईल आपल्याला, हाऊ डू ETFs मेक मनी. आता समजा मला असं दिसतं याच्यामध्ये की आता इथून पुढे निफ्टीने एक ब्रेकआउट दिला, बरोबर, आणि मला असं दिसतं की इथून पुढची जी काय रेजिस्टन्स आहे तो 250-300 पॉईंट वर आहे, म्हणजे 250-300 पॉईंटची रॅली देणार. तर मी नॉर्मली जी काय अमाऊंट तिथे इन्व्हेस्ट करतो तर तो तेवढा ETF तेवढा मला देणार आहे. आता तो ETF काय 300 पॉईंट नाही जाणार, तो त्याच्या व्हॅल्यूनुसार, म्हणजे त्याची व्हॅल्यू जर 100-150 रुपये असेल, ओके, तर तो त्या प्रमाणामध्ये मला रिटर्न देईल, परंतु तेवढी मला इन्व्हेस्टमेंट पण त्याच्यामध्ये करावी लागते, म्हणजे तेवढे युनिट्स मला अलोकेट करावे लागतील. पण लक्षात ठेवा, तुम्हाला असं दिसतंय सिम्पली की इथून इंडेक्स ब्रेकआउट देऊन वर जाईल, तर मी त्याच्यामध्ये मग त्या दिशेने विचार करेल, किंवा इंडेक्स एखादा सपोर्ट ब्रेक करून खाली जातोय तर मी तिथे प्रॉफिट बुकिंगचा विचार करेल. समजतंय. यानंतर ना हाऊ कॅन आय चूज राईट ETF. तर राईट ETF काय, म्हणजे साहजिक आहे तुम्ही पोर्टफोलिओ जो बनवताय, मग तुम्हाला पोर्टफोलिओ कशा पद्धतीने डायव्हर्सिफाय करायचा आहे. म्हणजे असं नसावं याच्यामध्ये की मी जगाने सांगितलं म्हणून घेतलं, माझ्याकडे काहीतरी थीम पाहिजे, आणि जर नसेल तर याचा अर्थ मला नॉलेज कमी आहे आणि ते मला वाढवलं पाहिजे, आणि त्यासाठी आपलं चॅनल आहेच, बरोबर. आता मित्रांनो याच्यामध्ये मला बघायचं की राईट ETF कुठला आहे, म्हणजे मला कुठे इन्व्हेस्ट करायची. मी जर सांगितलं अरे ग्लोबल मार्केटमध्ये माझी काही इन्व्हेस्टमेंट नाहीये, तर एक 3% अलोकेशन मला ग्लोबल ETF मध्ये करायचं आहे, तिकडे करू शकतो. किंवा माझ्या पोर्टफोलिओमध्ये काय झालं की समजा IT कंपन्यांचे स्टॉक जास्त झालेत, एक उदाहरण देतो, आणि मला असं वाटतं की थोडं बॅलन्सिंग मला इंडेक्स फंडामध्ये पण केलं पाहिजे. ओके, तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं बॅलन्स करता येणार याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने, किंवा तुम्हाला गोल्ड घ्यायचंय, पण आता गोल्ड घ्यायला एवढे 60-70 हजार रुपये तर नाही आहेत, आणि मला गोल्ड घेऊन काही मोठा बेनिफिट नाही करायचा, कारण मला ते गाड्यात नाही घालायचं, मी थोड्या दिवसांना काढून टाकेल, कारण मला असं दिसतं की इथून गोल्ड वर जाणार, तर मी गोल्ड ETFचा विचार करेल. समजतंय का, म्हणजे मला ॲज पर कंडिशन त्याचा वापर करता येणार आहे. यानंतर ना हाऊ मच मनी डू आय नीड टू इन्व्हेस्ट इन ETF. समजा करोनाच्या सारख्या काळामध्ये निफ्टी 20 होता, तो हार्डली 70-80 रुपयापर्यंत आला होता, बरोबर आहे ना. म्हणजे मला 70 रुपयामध्ये 50 कंपन्यांचे एक्सपोजर मिळत होतं. आता मे बी तो 200-250-300 जे काही रेंज असेल ते, ओके, म्हणजे काय होतं, ते 250 रुपयाच्या मध्ये मला ती इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या 50 कंपन्यांमध्ये जाणार आहे. समजतंय. तर हा मला त्याचा बेनिफिट असणार आहे. हाऊ ऑफन शुड आय रिबॅलन्स माय ETF पोर्टफोलिओ. आता किती दिवसातून तो रिबॅलन्स केला पाहिजे. आता लक्षात ठेवा, नॉर्मली आपली एकच थीम असते की तेजी आली बाय कर बाय कर बाय कर, परंतु मार्केट जेव्हाही करेक्शन देतं, फिबोनुसार जर तुम्ही त्याला प्रॉपर लेवल कॅच करत असाल तर ॲज पर कंडिशन जिथे पण मार्केट बाउन्स बॅक घेतं तिथे मी त्याच्यामध्ये ॲडिशन पण करेल, जेणेकरून मला ॲव्हरेज होईल, आणि जे काही वरच्या लेवलची युनिट्स आहेत तिथे मला ती पोझिशन सायझिंगला बेटर राहील, पोझिशन ॲव्हरेजिंगला बेटर राहील याच्यामध्ये. यानंतर ना कॅन आय सेल ETF बिफोर मॅच्युरिटी. येस, तुम्ही कधी पण सेल करू शकता, याला काही टेन्शन नसतं आपल्याला ETF मध्ये, कारण तुम्ही तर मनाचे मालक आहे, त्याच्या आधी बाय सेल करू शकता याच्यामध्ये. हाऊ आर ETFs टॅक्सड. ओके, लक्षात ठेवा, नॉर्मली जे स्टॉक्स प्रमाणेच तुम्हाला याच्यामध्ये टॅक्स लागणार, असं काही वेगळं नाही त्यामुळे, किंवा जे म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला टॅक्स लागतात LTCG STCG त्याप्रमाणे त्याच्यामध्ये नॉर्मली टॅक्सेशन असेल. यानंतर ना कॅन आय इन्व्हेस्ट इन इंटरनॅशनल ETF. बिनधास्त करू शकता, ह्याला काही वेगळं लागणार नाही. तो जर आपल्या NSE BSE ला लिस्टेड आहे एखादा ETF, ओके, इंटरनॅशनल मार्केटमध्ये ट्रेड होणारा, तर त्याला काही ॲडिशनल तुम्हाला गरज नाहीये, तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण तो शेवटी त्या फंडाचं काम आहे तिकडे टाकणे, आपण तर आपल्या एक्सचेंज थ्रू जातोय. आर ETF सुटेबल फॉर बिगिनर्स. येस, ऑफकोर्स. मी तर म्हणेन की जो प्रत्येक नवीन व्यक्ती ज्याला काही मार्केटचं कळत नाही किंवा त्याला निफ्टी 50 इन्व्हेस्ट करायचे, तर त्यांना साहजिक आहे ना थोडं 50 कंपन्यांचे स्टॉक घेण्यापेक्षा अशी छोटी मोठी ETF फोकस करावं, बेटर राहील, कारण ॲटलिस्ट त्या इंडेक्सला तर बाय कराल, त्याची ट्रॅक करता येईल मुवमेंट तुम्हाला, आणि तुमच्याकडे ॲटलिस्ट काहीतरी पोर्टफोलिओ बनायला सुरुवात होईल. यानंतर ना हाऊ कॅन आय ट्रॅक द परफॉर्मन्स ऑफ माय ETF इन्व्हेस्टमेंट. आता मी माझ्या ETF इन्व्हेस्टमेंटचा परफॉर्मन्स कसा ट्रॅक करू, तर नॉर्मली बघा की नॉर्मली निफ्टी 50 आहे किंवा बँक निफ्टी आहे, तर बँक निफ्टीने ह्या वर्षामध्ये किती रिटर्न दिले, आणि ॲज कम्पेअर करता मी जो ETF घेतलाय त्याच्यामध्ये मला किती % रिटर्न बनले, ह्याच्यावर मी नॉर्मली कम्पेअर करू शकतो की माझा ETF कसा परफॉर्म करतोय, आणि त्यानुसार ठरवेल की ह्याच्यामध्ये थांबणं गरजेचं आहे का बाहेर पडणं गरजेचं आहे. समजा एखादा इंडेक्स चांगला परफॉर्म करतोय पण त्याचा ETF त्या मानाने थोडा लॅग होतोय, म्हणजे खूप लॅग नाही होणार, जास्त होत असेल,
तर मग थोडं बाहेर पडणं गरजेचं आहे. मग मला एखादा लिक्विड पकडावं लागेल ज्याच्यामध्ये चांगली मुवमेंट होते, ज्याच्यामध्ये कमीत कमी ट्रॅकिंग एरर आहे, तर त्याचा मला बेनिफिट घेता येईल. क्लिअर? तर मित्रांनो, हे असे कॉमन क्वेरीज होते याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये मी सांगायचं काम केलंय. आता ह्याच्या पुढे जाऊन तरी पण काही क्वेरी आले तर भिवू नका. कमेंट बॉक्स तर आपलाच आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये जावा, तिथे अजून काय वाटत असेल ते बिंदास टाका. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्रत्येकाने हक्काने सांगायचे, आणि आवडल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या आयुष्यामधला अजून पहिलं ETF घेतलाच नसेल तर खाली मी डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे. ते डीमॅट अकाउंट त्या लिंकवर जाऊन ओपन करा, आमच्याशी कनेक्ट व्हा, जेणेकरून मार्केटमध्ये येणारे पुढचे हालचाली, इंडेक्स वगैरे हे तुम्हाला समजायला सोपं जाईल, जेणेकरून तुम्ही त्याचा वापर करून स्वतः डिसिजन घेऊन चांगली ETFs पण खरेदी करायचा प्रयत्न करू शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमची कमेंट न चुकता करा. धन्यवाद.